निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडीचा मोर्चा, मोठ्या संख्येने खासदारांचा मोर्चा पोलिसांनी अडवल्यामुळे विरोधक आक्रमक, निवडणूक आयोग घाबरल्याची राहुल गांधींची टीका। इंडिया आघाडीच्या खासदारांना ताब्यात घेऊन सरकारनं लोकशाहीला काळीमा फासला, उद्धव ठाकरेंचा पत्रकार परिषदेतनं घणाघात। मंत्र्यांवरती आरोप झाले की आम्ही राजीनामे घ्यायचो, फडणवीस फक्त समज देऊन सोडताय, तुमच्यावर कुणाचा दबाव हे सांगावं। मुंबईतल्या जनआक्रोश मोर्चात ठाकरेंचा फडणवीसांवर घणाघात। कफन खरेदीतही चोरी केली, त्यातही पैसा कमावला। उद्योजकांना कफन चोरांचा सरदार म्हणू। उद्धव ठाकरेंच्या टीकेला देवेंद्र फडणवीसांचं सडेतोड उत्तर। रायगडमध्ये मंत्री अदिती तटकरे तर नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन करणार ध्वजारोहण। 15 ऑगस्टच्या ध्वजारोहणासाठी सरकारचं परिपत्रक जाहीर। शिंदेंच्या शिवसेनेच्या नाशिकमधल्या बैठकीत राडा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा आरोप, एकमेकांची कॉलर पकडून शिवीगाळ। मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार मुंबईत डीजे वाजवण्यास बंदी, गणेशोत्सव काळात डीजे वाजवल्यास पोलीस कारवाई करणार। राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार अखेर सरकारच्या ताब्यात। लंडनमध्ये सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याकडे तलवार सुपूर्द। 18 ऑगस्टला तलवार मुंबईत आणणार। रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानींना धार्मिक संदर्भ देत पाकिस्तानच्या आसिफ मुनीरची धमकी, तर सिंधू नदीवरती धरण बांधल्यास भारतावरती क्षेपणास्त्र हल्ल्याचीही चिथावणी। कुंडेश्वर दर्शनासाठी जाताना महिला भाविकांच्या वाहनाला अपघात, 9 महिलांचा मृत्यू, 19 जण जखमी, चालकाचं नियंत्रण सुटून वाहन दरीत कोसळलं। यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात गावाकडच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा। बीडच्या नागतळामध्ये नागनाथाच्या दर्शनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली। श्रावण सोमवार निमित्त भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। दरम्यान भाविकांना महाप्रसादाचं वाटप यावेळी करण्यात आलं। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी श्रावण सोमवार निमित्त ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांचं दर्शन घेतलं। यावेळी मंदिर समितीकडून पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सत्कार करण्यात आला। सिंधुदुर्गच्या कणकवली शहरातील प्रसिद्ध स्वयंभू रबळनाथ मंदिरात श्रावण सोमवार निमित्त भक्तांची रीघ पाहायला मिळाली। पिळणकर वाडीमधून भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। स्वयंभू मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळालं। पुण्यात सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं। हॉस्टेलमध्ये चांगल्या दर्जाचं जेवण मिळत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। मशाल मोर्चा काढून मागणी पूर्ण करावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली। जळगाव जिल्हा परिषदेमध्ये गार्ड बोर्ड मार्फत बोगस नियुक्त्यांविरोधात शेतकरी संघटनेनं आंदोलन केलं। 17 सुरक्षा रक्षकांची नियुक्ती बोगस असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केला। यावेळी आंदोलकांनी कार्यकारी अभियंता सुनील पाटील यांच्या प्रतिकात्मक खुर्चीला पैशांचा हार घालून निषेध नोंदवला। जळगावच्या चोपडा आगारामध्ये 5 नव्या बसेस दाखल झाल्या। यावेळी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते या बसचं लोकार्पण करण्यात आलं। दरम्यान आमदार सोनवणेंनी नव्या बसमधून प्रवास केला। इंदापूरमध्ये अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली आहे। यावेळी पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात अतिक्रमण काढण्यात आलं। नागरिकांनी रास्ता रोकोचा इशारा दिल्यानंतर प्रशासनानं ही कारवाई केली। विजयदुर्ग किल्ल्याच्या दिशादर्शक बत्तीजवळ असणाऱ्या व्यंकट बुरुजाची भिंत ढासळली। लाटांच्या माऱ्यानं विजयदुर्ग किल्ल्याची पडझड सुरूच आहे। अशात किल्ल्यातील दिशादर्शक बत्तीजवळच्या व्यंकट बुरुजाची समुद्राकडील बाजू ढासळली आहे। अमरावती जिल्ह्यातील अचलपूर इथल्या फिनले मिलमधील कामगारांनी पुन्हा आंदोलन पुकारलं। कंपनीच्या चिमणीवर चढून आंदोलकांनी शोले स्टाईल आंदोलन केलं।
मागील 3 महिन्यांपासून वेतन थकलेलं आहे, अद्याप बोनसही मिळालेला नाही असं म्हणत कामगारांनी आंदोलन केलं. कामगारांच्या आंदोलनाचा आज 5वा दिवस आहे. बीडच्या परळी इथल्या वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या 17 पैकी 4 जागा बिनविरोध आलेल्या आहेत. त्यामुळे उर्वरित 13 जागांसाठी मतदान पार पडलं. यावेळी केवळ 37% मतदान झालं, त्यामुळे मतदानाचा टक्का घसरला. बीडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन केलं. यावेळी सरकारमधील वादग्रस्त मंत्र्यांचा निषेध करण्यात आला. दरम्यान जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. राहुल गांधी यांना जनता स्वीकारत नाही, त्यामुळे ते वैफल्यग्रस्त झालेले आहेत. त्याच्यातूनच राहुल गांधी हे आंदोलन करतायत, तर मतदारांचा अपमान करत असल्याचा आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. चंद्रपूर जिल्ह्यातील विविध राजकीय पक्ष आणि जनसंघटनांनी एकत्र येऊन महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायद्याविरोधात जोरदार आवाज उठवला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत आंदोलनकर्त्यांनी हा कायदा अनावश्यक, बेकायदेशीर आणि संवैधानिक मूल्यांची पायमल्ली करणारा असल्याचा आरोप केला. महायुती सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी धुळ्यात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं. मंत्र्यांच्या हकालपट्टीच्या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या मध्यवर्ती कार्यालयापासून शहरात मोर्चा काढण्यात आला. यावेळी महायुतीमधील मंत्र्यांच्या प्रतिमेला शेण फासून निषेध नोंदवण्यात आला. ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्य सरकारच्या विरोधात विविध मागण्यांसाठी निषेध मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ समारोप करण्यात आला. यामध्ये सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. जालन्यात शिवसेना युबीटी गटाच्या वतीनं जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं. महायुती सरकारमधील मंत्री वादग्रस्त वक्तव्य करतात, तर सभागृहामध्ये रमीचा डाव खेळतात. त्यामुळे कलंकित मंत्र्यांची हकालपट्टी करावी या मागणीसाठी शहरातील गांधी चमन इथं जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं. महायुती सरकारविरोधात रत्नागिरीमध्ये सुद्धा शिवसेनेच्या ठाकरे गटानं आंदोलन केलं. राज्य सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांविरोधात हे आंदोलन करण्यात आलं. परभणीमध्ये कावड यात्रेतील भाविकांनी भरधाव कारनं जोरदार धडक दिली. यामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला, तर 3 जण जखमी झाले आहेत. जखमी भाविकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रक्षाबंधन निमित्त बहिणीला राखी बांधण्यासाठी निघालेल्या एका भावाचा अपघातात मृत्यू झालाय. स्कूल बसच्या चाकाखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झालाय. संजय सुदामराव चंदनपाट असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. हिंगोलीच्या साखरा गावात पेट्रोल भरताना एका स्कूटरनं अचानक पेट घेतला. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही. दरम्यान आगीत स्कूटर पूर्णपणे जळून खाक झाली. नाशिकमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या बैठकीत राडा झाला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा आरोप करत 2 गट आपापसात भिडले. त्यामुळे गोंधळ उडाला. एकमेकांची कॉलर पकडत शिवीगाळ करण्यात आली.